2010 सालापासून राज उद्धव यांनी मन मोठं करत महाराष्ट्राच्या भल्यासाठी एकत्र यावं अशी चळवळ उभी करणारे जुने जाणते शिवसैनिक सतीश वळुंज यांच्याशी या संदर्भात बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे डावे आणि उजवे हात असणारे त्यांचे खंदे कार्यकर्तेच म्हणायला हवं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे। अर्थातच माझ्या मागे दिसणारा हा फोटो आहे 2006 साल पूर्वीचा, कारण त्याच वेळेस तो काढला गेला होता। मात्र त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती। त्यानंतर पुलाखालून बरंचसं पाणी वाहून गेलं आणि आताची परिस्थिती आणखी वेगळी आहे। मात्र हाच फोटो दाखवून पुन्हा एकदा महाराष्ट्राला असं चित्र दिसावं अशी भावना अनेक शिवसैनिकांची, मनसैनिकांची आणि महाराष्ट्रातल्या जनसामान्यांची सुद्धा आहे। ही भावना व्यक्त करतायत जुने जाणते आणि ज्येष्ठ शिवसैनिक सतीश वळुंजे सध्या आपल्या सोबत आहेत। म्हणजे सर, तुम्ही 2006 मध्ये जेव्हा राज ठाकरेंनी शिवसेना सोडली, मनसे पक्ष स्थापन केला, त्यानंतर 2010 पासून एक चळवळच उभी केली होती महाराष्ट्रात की माझी चळवळ मी महाराष्ट्राचा आणि हे चित्र पुन्हा दिसावं। राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा एकत्र यावेत, ही तुमची चळवळ सर्वश्रुत आहे। आज या चळवळीला फळ येतंय का असं वाटतंय आता? कारण सकारात्मक पावलं पडलेत, पहिल्यांदा पडलेत ती। याच्या अगोदर काय होतं, याच्या हातावरती हा विषय येत होता, त्याच्यावरती चर्चा होत होती, काही वेळेला समोरून ऑफर्स येत होत्या, पण त्याची परिणिती कुठच्या चांगल्या गोष्टीत होण्यापेक्षा हेटाळणीतच होत होती। म्हणजे मुळामध्ये मुख्य नेते जे आहेत ते कधी त्यांची प्रतिक्रिया देत नव्हते। पहिल्यांदा असं झालं की महेश मांजरेकरांनी मुलाखत घेतली, राज ठाकरेंनी सांगितलं की आमच्या समोरच्या जे आमचे इगो हे महाराष्ट्राच्या समस्येपेक्षा पुढे यक्किंचित आहे, त्याचे हे नाही आहे। आणि त्याला इमिजिएटली उद्धवजींनी प्रतिक्रिया दिली की माझ्यासमोर तर कुठची भांडणच नाही आहेत म्हणून। आणि हे डायरेक्ट दोन नेत्यांमध्ये आल्यामुळे बाकीचा जो मधला काही वेळेला कार्यकर्त्यांच्या क्रिया, प्रतिक्रिया वगैरे होत्या त्या सगळ्या एका बाजूला गेल्या आणि त्याच्यातून एक सकारात्मक पाऊल पुढे पडलं। हे दृश्य स्वरूपात आपल्याला 5 जुलैला दिसणार आहे। विजयी मेळावा, दोन्ही भाऊ एकाच व्यासपीठावर असणारे, सगळ्यात महत्त्वाचं एकाच मुद्द्यासाठी दोन्ही भाऊ लढले, एकाच सुरात लढले आणि त्याची परिणिती सुद्धा आपल्याला दिसली, त्याचा सकारात्मक परिणाम सुद्धा आपल्याला बघायला मिळाला। हा या विजयी मेळाव्यात सगळ्यात प्रमुख केंद्रबिंदू हे ठाकरे बंधू असणार आहेत। व्यासपीठावर जेव्हा हे दोघे एकत्र येतील, तुमच्या अनेक वर्षांची इच्छा पूर्ण होईल का? तुम्हाला जे दृश्य बघायचंय डोळ्यांना, काय सांगू, ह्या विषयावरती बोलताना त्रास होतो अगदी। म्हणजे किती काय म्हटलं, आणि ती ही माझीच प्रतिक्रिया नाही आहे, ही प्रत्येक मराठी माणसाची प्रतिक्रिया आहे ह्या विषयाला। जेव्हा चालना, मी हल्ली न्यूज वगैरे मी बघत नाही, काय जो काय परिस्थिती चालली आहे, पण त्याच्यामुळे मला काही माहिती नव्हतं काय चाललं आहे ते। आणि अचानक मधनं फोन आला की अशी डेव्हलपमेंट होते आणि आम्हाला तुमचा बाईट पाहिजे म्हणून। मी लालबागला चाललो होतो कुठेतरी, तर मी लालबागलाच एका माझ्या नातेवाईकाच्या खामकर ब्रदर्स म्हणून दुकान आहे, त्या दुकानात म्हटलं तिकडे आम्ही तुम्हाला बाईट देतो म्हणून। आणि मी तिकडे गेलो आणि दुकानात तो माझा मामा बसला, त्याला सांगत होतो की असं असे ABP माझ्याची माणसं येत आहेत आणि राज आणि उद्धव एका व्यासपीठावर येतात आणि तो बाजूला एक फाटकी बाई उभी होती, फाटक्या ह्याच्यामधली, म्हणजे अतिशय सामान्य घरातली। आणि हो, दोघं जण एकत्र, वा 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 वा, काय मिळणार होतं त्या बाईला? पण ही मराठी माणसाची प्रातिनिधिक प्रतिक्रिया होती। पण जेव्हा हे दृश्य तुमच्या डोळ्यांना दिसेल, इतक्या वर्षांपासून तुम्ही हे स्वप्न बघितलेलं आहे, तुमच्याबरोबर अनेकांनी बघितलेलं असेल कदाचित, उद्धव आणि राज जेव्हा व्यासपीठावर एकत्र येतील, तो क्षण तुमच्यासाठी किती महत्त्वाचा असेल? फार महत्त्वाचा असेल। म्हणजे मी मुळामध्ये मी ह्या संबंध ह्याचं श्रेय मी कधीच घेत नाही, घेणारी नाही। हे जे सगळं झालं, माझ्या मागे लोक उभी राहिली, मला जी काय प्रसिद्धी मिळाली किंवा माझ्या विचाराला जी काय लोकांचा पाठिंबा मिळाला, त्याचं संपूर्ण श्रेय बाळासाहेबांकडे जातं, माझ्याकडे जात नाही। मी एक खारीचा वाटा उचलला होता, पण हे स्वप्न मी गेली अनेक वर्ष बघतोय। म्हणजे माझ्या स्वप्नात सुद्धा मला हे कधीतरी दोघं जण एकत्र आलेले दिसत होते आणि ते आता प्रत्यक्षात येतंय। म्हणजे प्रचंड काय म्हणतात ते, म्हणजे ही भावना ही शब्दात नाही व्यक्त करतायत। म्हणजे मी तर म्हणतो की मी जो काय गोल माझ्या आयुष्यात मी नक्की केला होता तो पूर्ण होतोय। आता याच्या पुढे ज्या वेळेला माझी साहेबांच्या समोर पुन्हा जायची वेळ येईल, तर छाती पुढे काढून जाईन, साहेब काहीतरी करून आलोय, काहीतरी करून आलोय, एवढं
साहेबांना सांगायला मिळेल ह्याच्यापेक्षा माझी स्वतःची तर कुठची इच्छाही नाही, अभिलाषाही नाही आहे माझी. आम्हाला असं वाटतं की मी एका महाराष्ट्र सैनिकाचा मुलगा आहे. माझ्या वडिलांनी महाराष्ट्र राज्याच्या चळवळीमध्ये भाग घेतला आहे, तुरुंगवास भोगलेला आहे आणि मराठी माणसाची होणारी दुर्दशा बघताना प्रचंड वेदना होतात. बाळासाहेबांना काय वाटेल त्या क्षणाला, किंवा आजही काय वाटत असेल, कारण हे दोन भाऊ एकेका पावलाने आता पुढे येत आहेत, कदाचित एकत्र सुद्धा येऊ शकतील. कदाचित नाही, ते नक्की एकत्र येतात. आणि बाळासाहेबांना काय वाटेल तीच पुण्याई आहे ही, लक्षात ठेवा. ही पुण्याई बाळासाहेबांचीच आहे, समजलं ना. की वेगळ्या वाटेने जाऊन आपण काय नुकसान करून घेतलं हे दोघांनी आता बघितलेलं आहे, दोघांनाही दिसलेलं आहे. महाराष्ट्राची काय म्हणतात ती शक्ती संपूर्ण तुम्ही विभागलीत आणि आता तर ती त्रिभागली आहे. आणि शेवटी एक लक्षात घ्या, तुम्ही भारतीय ह्याचा राजकारणाचा इतिहास बघितलात ना, तर आम्ही लोक विचारांच्या मागे नाही जातो, आम्ही व्यक्तीच्या मागे जातो. कधीही बघा, स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा स्वातंत्र्याचा विषय होता, पण लोक गांधींच्या मागे गेली, नंतर नेहरू फॅमिलीच्या मागे गेली, बिहारमध्ये लालू प्रसाद यादवच्या मागे गेली, यूपीमध्ये मुलायम सिंगच्या फॅमिलीच्या मागे गेली, तशी इथे ठाकरेंच्या मागे आहेत, पवारांच्या मागे आहेत. आम्ही विचारांच्या मागे नाही जात, आम्हाला व्यक्तीच लागते. आणि ती व्यक्ती हे दोघं जण जे वेगळं, तर दोघं का आता तर 4 जण आहेत. आम्ही दोघांना तर स्वीकारलंच आहे, पण दोघांच्या मुलांनाही आम्ही स्वीकारलेलं आहे. मराठी माणसाने ठाकरे फॅमिलीवरती प्रचंड प्रेम केलेलं आहे, प्रचंड प्रेम केलेलं आहे. पण उशीर केला या प्रेमाला, ह्या अपेक्षांना प्रतिसाद द्यायला या दोन्ही ठाकरेंनी बराचसा उशीर झाला असं वाटते, कारण पुलाखालून बरंचसं पाणी गेलंय. खरं आहे, पण देर आहे दुरुस्त आहे, आले हे महत्वाचं आहे. म्हणून मी तेच सांगतोय की आता मग मागे काय झालं, मागे तू मला काय बोललास, मी तुला काय बोललो, हे सगळं विसरून जाऊया. पाठी संपूर्णपणे काय म्हणतात ती कोरी करूया, नव्याने सुरुवात करूया. तिचे जसं तुम्ही म्हटलात की मागे अनेकदा शाब्दिक बाण एकमेकांवर चालवले आहेत, या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी चालवले आहेत. विशेषतः म्हणजे शिवाजी पार्कच्या सभांची आठवण सांगितली जाते. अगदी कौटुंबिक मुद्दे, जे परिवाराच्या आतले मुद्दे आहेत, ते सुद्धा जाहीरपणे चर्चिले गेले. मात्र आता पाठी कोरी करायची असेल तर मन खूप मोठं दाखवावं लागेल. ते दाखवणं शक्य आहे का? दोन्ही ठाकरे बंधूंनी यावर काय विचार करायला हवा? ठाकरे काय म्हणतात, ठाकरेंचा वारसा आहे, ठाकरेंचं मन फार मोठं आहे, ठाकरेंचं फार मोठं आहे. म्हणजे प्रबोधनकारांचं चरित्र काढलं तर प्रबोधनकार संपूर्ण प्रॉपर्टीवरती लाथ मारून काही न घेता घराच्या बाहेर पडले होते आणि पुन्हा ठाकरे फॅमिली त्यांनी उभी केली होती. तर हे काय म्हणतात, हे कठीण नाही आहे हो. शेवटी तुम्हाला कसं होतं की ज्या वेळेला वाद होतात त्यावेळेला आपण टोकाच्या भूमिका घेतो, ते वर 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 टोकाला जातं, ते टोकाला गेलेलं आहे. आता तिकडनं ते खालीच येणार आहे. पण दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल तो धागा, ती ओढ अजूनही कायम आहे. ते प्रेम, तोच धागा पकडून आता एकत्र येण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. तुम्हाला असं वाटतं का, तर कुठेतरी तो ओलावा नसता तर ते आज एकत्र आले असते? ज्या वेळेला उद्धवजींना छातीमध्ये कळ आली, राज ठाकरे काही असेल नुकतंच ताजं होतं, सोडून धावून आले होते ना. कुठेतरी ओलावा असल्याशिवाय तर नाही ना आले की तुम्हाला मीडियाला दाखवायला आले होते की बघा आम्ही कसं आलो म्हणून? मुळीच नाही. तर तो ओलावा आहे. शेवटी ब्लड इज ऑलवेज थिकर दॅन वॉटर. त्याचा कुठेतरी प्रचिती महाराष्ट्राला येणार आहे. आणि महाराष्ट्र इतका नाही आहे हो कोत्या मनाचा. महाराष्ट्र म्हणून तर आम्ही इतके सगळे आमच्या उरावरती घेतलेत ना बाहेरची लोक. आम्ही पोचतोय ना त्यांना. आम्हाला त्रास देत आहेत, आम्हाला आमच्यावरती वेगवेगळ्या भाषेची सक्ती करतायत, तरी आम्ही पोचतोय ना त्यांना. तर महाराष्ट्राचं मन फार मोठं आहे आणि ठाकरेंचं तर त्याहून मोठं आहे. तुम्ही बाळासाहेबांच्या वेळेस मातोश्रीमध्ये त्यांच्या झाडांची निगा राखण्यासाठी गेलेला होतात. बाळासाहेबांशी तुमचा संवादही झालेला असेल. त्यांच्या रोपांची निगा तुम्ही राखलीत, त्याच्यावरची कीड बाजूला सारलीत. आता ही जी एकंदर सगळ्या राजकारणाला, पक्षाला लागलेली कीड आहे, ही बाजूला सारून ठाकरेंचा वटवृक्ष पुन्हा एकदा फळेल असं वाटतंय का? 100%, 100% फळणार आहे तो. 100% फळणार आहे. कुठेतरी म्हणतात ना की विठ्ठलाच्या बाजूच्या बडव्यांनी छळलं म्हणून राज ठाकरे सोडून गेले होते. 6 तारखेला आषाढी एकादशी आहे. विठ्ठलानेच दिलेला आशीर्वाद आणि बुद्धी असावी ही दोन्ही बंधूंना. शेवटी महाराष्ट्राचं दैवत आहे ते. त्या दैवताने कुठेतरी ही ताकद, बुद्धी आणि हे त्यांना दिलं असावं. आणि एक लक्षात घ्या, शेवटी मराठी माणूस हा शिवसेनेचा ब्रेड अँड बटर आहे.
तुम्हाला जर शिवसेना तगवायची असेल, शिवसेना जगवायची असेल, शिवसेना वाढवायची असेल तर मराठी माणसाला तुम्हाला वाऱ्यावर सोडता येणार नाही. आणि मराठी माणसाच्या मनोकाम उशीर झालाय म्हणतात ना, इतकी वर्ष तुम्ही अवेरलत कदाचित मराठी माणसाच्या मनोकामनेकडे तुम्ही दुर्लक्ष केलं, त्यांचं नुकसान तुम्ही भोगलेलं आहे आणि त्याचा त्रास तुम्हाला नाही आम्हाला जास्ती झाला. की एक उदाहरण सांगतो तुम्हाला की एका वेळेला पहिल्या इलेक्शनला जेव्हा यांचे 13 आमदार निवडून आले त्याच्यानंतर राज ठाकरेंनी एक प्रतिक्रिया दिली होती की अमर अकबर अँथनी मधलं एक ते डायलॉग म्हणाले होते की हमने एक मारा लेकिन जोर से मारा. अमिताभ बच्चनचा डायलॉग. तो जोर से मारलेला फटकाना मराठी माणसाच्या त्यावेळेला जिव्हारी लागलेला आहे. मी त्यावेळेला माझ्या भाषणातूनही बोललो होतो की जिव्हारी लागलेला आहे. त्या फटक्यातून मराठी माणूस आजही सावरलेला नाही आहे. ती सावरण्याची संधी तुम्हाला विठ्ठलाने दिलेली आहे. त्या संधीचं सोनं करा. महाराष्ट्र तुम्हाला काय म्हणतात ते, महाराष्ट्र तुम्हाला भरभरून देईल. महाराष्ट्र कुठेही कमी. मी तेच तुमच्या म्हणजे भाजपा आणि शिवसेनेच्या युतीची काय म्हणतात ते लाट आली होती. तुमच्या युतीची सुनामी येईल. फक्त सगळं मागचं विसरा, मन मोठं करा. मी तर सांगतो आता तर विलीन करा दोघांचे पक्ष एकमेकांच्यात. पहिली शिवसेना तुम्हाला दिसून दे, ती पहिली शिवसेना तुम्ही उभी करा. त्यावेळेला ताकद आम्ही दिली होती, यावेळेला तुम्हाला डबल जोबाने ताकद आम्ही देऊ. बघा, एकदा आमच्यावरती विश्वास टाकून पुन्हा एकदा बघा म्हणून. त्यामुळे सतीश वळुंजे यांची जी भावना आहे ते जुने जाणते शिवसैनिक आहेत. उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासून त्यांना बघितलेलं आहे. त्याच्यामुळे 5 जुलैचा होणारा हा मेळावा ही महाराष्ट्रातल्या नव्या समीकरणांची, नव्या राजकीय समीकरणांची नांदी ठरते आणि कदाचित या नांदीला श्री विठ्ठलाचाही आशीर्वाद मिळतोय अशीच यांची भावना आहे. कॅमेरामन अनिल सौंदळेसह मनीष पाठक, झी 24 तास, मुंबई.